भुसावळ येथे नगरपालिकेच्या शाळेच्या पोषण आहारामध्ये आता किडे आणि अळ्या आढळलेल्या आहेत। यापूर्वीही पोषण आहारामध्ये झुरळ, खिळे आढळले होते अशी धक्कादायक माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दिली होती। आता पुन्हा एकदा असाच प्रताप समोर येतोय। या संपूर्ण प्रकारामुळे आता पालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। नगरपालिकेच्या शाळेच्या पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या सापडल्यात। भुसावळ येथील खळबळजनक बातमी आपण पाहतो। यापूर्वीही पोषण आहारात झुरळ, खिळे आढळून आल्याची धक्कादायक माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली होती। पोषण आहारातील सोयाबीन वडी पुलावमध्ये किडे आणि अळ्या आढळल्यात। ते नगरपालिकेच्या शाळेच्या पोषण आहारामध्ये आता किडे आणि अळ्या आढळलेल्या आहेत। यापूर्वीही पोषण आहारामध्ये झुरळ, खिळे आढळले होते अशी धक्कादायक माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दिली होती। आता पुन्हा एकदा असाच प्रताप समोर येतोय। या संपूर्ण प्रकारामुळे आता पालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। नगरपालिकेच्या शाळेच्या पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या सापडल्यात। आज जो सोयाबीन वडी पुलाव होता त्याच्यामध्ये ज्या सोयाबीन वड्या होत्या त्याच्यामुळे जे सोयाबीन वड्या आहेत त्याच्यामुळे मेलेले धनोर जे म्हणतो आपण ते आढळून आले। याच्यामध्ये संबंधित सेंट्रल किचनचे जे आहेत ते सेंट्रल किचनवाले त्याला जबाबदार असतात। मी इथे इंचार्ज मुख्याध्यापक म्हणून कार्य करते। दररोज शासनाने जो ठरवून दिलेला मेनू आहे त्याप्रमाणे या ठिकाणी पुरवठा केला जातो। आज काय होतं? आज सोयाबीन पुलावचा मेनू होता। मग त्याच्यामध्ये काय निघालं? त्याच्यामध्ये सोयाबीन खोललं असतं, त्याच्यामध्ये धानोर, अळ्या या टाईपचं निघालं। याच्या आधी पण निघालेले आहे? ह्याच्या आधी पण निघालेलं होतं। एकदा झुरळाचा पाय निघाला होता, एकदा छोटा झुरळ, खडा, एकदा खिळा निघाला। तर त्याची कल्पना आम्ही त्यांना दिली होती, बोलावून त्यांना समजावून सांगितलं होतं। लहान मुलं आहेत, व्यवस्थित करण्याचं आम्ही ठेका कोणाचा आहे? काय नाव? ठेकेदार आहेत लोकशाही महिला गृहोद्योग लिमिटेड जळगाव, यांच्याकडे हा ठेका गेलेला आहे। मला मॅडमचा फोन आला याच्या तायडे मॅडमचा की भाऊ खिचडीमध्ये इथं धनूर निघालेलं आहे म्हणे, आणि याच्या अगोदर 3 वेळा निघालेलं म्हणे। आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की एक वेळा झुरळ निघाला, एक वेळा बारीक खिळा निघाला होता म्हणे सांगितलं। तिसऱ्यांदा परत म्हणे धनूर निघाले, याच्यावर सोयाबीन खोलता आहे तर त्यात धनूर आहे। आणि मुलं जास्त करून खिचडी न खातात, सोयाबीन जास्त खातात मुलं, त्यांना सोयाबीन आवडतं। तर पहिले मॅडमवर टेस्ट करतात। इथं आल्यानंतर मॅडमला टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये धनूर निघाला। त्यांच्या मालकाला यांना सांगूनही हे लोक त्याची मनमानी करतात ठेकेदारांची, आणि हे लहान लहान या जीवांशी खेळतात। हे आमचं भविष्य आहे, आमच्या भारताचं भविष्य आहे, आणि हे त्यांच्या जीवाशी खेळत आहे।